ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत पृष्ठता मोठी भेटीत पृष्ठता मोठी. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती आणि भोसले कुलोत्पन्न प्रथम पूजनीय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतकोत्सव समिती यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की त्यांनी परम आदरणीय शिवकाल भूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, पुण्यभूषण अशा श्रीमंत 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 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मला इथे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. आजचा आपला विषय सगळ्यांना माहितीच असेल. आजचा आपला विषय आहे बाबासाहेब आणि नाणी. अर्थात बाबासाहेबांशी निगडीत असंख्य असंख्य अशा आठवणी आहेत. त्या आपल्यापैकी अनेकांच्या आहेत, हजारो लोकांच्या आहेत, लक्षावधी लोकांच्या आहेत. कारण बाबासाहेबांनी आयुष्यात नेहमी माणसं जोडली, माणसं तोडली नाहीयेत. आणि हे बाबासाहेबांचं साधेपण म्हणा, मोठेपण म्हणा, हे कायमस्वरूपी टिकून आहे. बाबासाहेबांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जन्मशताब्दी वर्ष आहे. बाबासाहेबांनी पदार्पण केले शताब्दी वर्षामध्ये आणि त्यानिमित्त शतकोत्सव समितीने अनेक कार्यक्रम वर्षभरासाठी त्याने आयोजित केलेले आहेत. आजचं हे दुसरं पुष्प बाबासाहेबांच्या सोबतच्या आठवणींचं, नाण्यांच्या गप्पा गोष्टींचा, बाबासाहेबांवर माझे जे काही नाण्यांसंदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या किंवा काही गप्पा झाल्या किंवा काही किस्से घडले, काही बोलणं झालं, तर त्याच्या आज मी आठवणी या आपल्या इकडे सांगणार आहे. या सगळ्याच्या आधी मला असं म्हणावंसं वाटतंय की बाबासाहेबांबद्दल मी बोलणं म्हणजे काजव्याने अरण्य प्रकाशमान करण्यासारखा हा प्रयत्न आहे खरंच. पण तो जो आनंद आज मला मिळतोय त्यात मी मनापासून समाधानी आहे, खूप आनंदी झालेलो आहे. अनेकांना बाबासाहेबांनी आपल्या लेखनाने, आपल्या वाणीने, आपल्या स्वभावाने, आपल्या शैलीने हे आकर्षित केलेलं आहे, सगळ्यांना आपलंसं केलेलं आहे. आणि त्यांच्यासारख्या गुरुतुल्य इतिहास पुरुषाबद्दल आज दोन शब्द मी बोलणार आहे किंवा ज्या आठवणी सांगणार आहे, हे खरोखरच एक मोठं भाग्य असं म्हणायला लागेल. बाबासाहेबांची आणि माझी भेट सुमारे 1995 साली रायगडावरती झाली. खूपच तोही भाग्ययोग होता. बाबासाहेब तिकडे सचिन ट्रॅव्हल्स बरोबर आले होते आणि मी आमच्या काही कार्यक्रमानिमित्त तिकडे गेलेलो होतो आणि बाबासाहेबांची भेट झाली. बाबासाहेबांनी अनोळखी व्यक्तीला पहिल्या भेटीत आपलंसं कसं करायचं हे याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी मला दाखवलं. एवढी मोठी व्यक्ती, एवढी ज्येष्ठ व्यक्ती, गुरुतुल्य व्यक्ती, इतिहास क्षेत्रातील त्यांची कामगिरी आज आपण काय वर्णावी ती. पण त्या व्यक्तींनी अक्षरशः जवळ घेऊन इतकं मृदू स्वभावात, इतक्या मृदूपणाने दोन शब्द माझ्याशी त्यांनी त्या दिवशी बोलले. त्यांच्यासोबत मी म्हटलं, बाबासाहेब मला फोटो काढायचे आहेत. हो या की. मी तेव्हा एवढासा, म्हटलं तर बाबासाहेब हिमालय एवढे उंचीचे. परंतु बाबासाहेबांनी कोणतेही आडेवेडे न घेता ताबडतोब जवळ बसवलं आणि यासाठी, या घटनेसाठी माझा अतिशय जवळचा मित्र, इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी, शिवभक्त आणि बाबासाहेबांचाही निकटवर्ती असलेला विद्याधर रायरीकर हा याला साक्ष आहे. कारण विद्या देखील त्यावेळी माझ्यासोबत होता.
आता मध्ये विद्याला जेव्हा ते फोटो पाठवले तेव्हा विद्या देखील खूप खुश झाला. अरे कधीचे फोटो येते? म्हटलं अरे आपल्या पहिल्या भेटीचे, तुझी माझी आणि बाबासाहेबांच्या बरोबरची पण ही पहिली भेट आपली. तर अशी रायगडावरती आमची पहिली भेट झाली. नंतर आजपर्यंत अनेक वेळा, असंख्य वेळा बाबासाहेबांना भेटलो. बाबासाहेब कुठे येणार, मुंबईत येणार, ठाण्यात येणार, कल्याणला येणार, डोंबिवलीला येणार, म्हटलं की ताबडतोब आपलं काम सोडून धाव घ्यायची. हे तर ठरलेलंच असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षण जे आहे ते खरोखरीच कधी न शमणार आहे. आणि बाबासाहेबांनी कधीही त्यांना भेटायला गेल्यानंतर कधीही निराश केलेलं नाहीये. असं कधी कधी आपल्याला फार दबून गेल्यासारखं वाटतं की बाबासाहेब जे म्हणतात या प्रशांतराव किंवा कोणालाही, या हर्षलराव, या विद्याधरराव, अहो राव, आम्ही तर म्हटलं बाबासाहेब आम्ही सामान्य माणसं होतो, तुम्ही आम्हाला एवढं हे करताय. बाबासाहेब म्हणाले ती आता ती जिभेला सवय झालेली आहे त्यामध्ये. आणि मग विनाकारण आमच्यासारख्या एखाद्या अतिशय सामान्य माणसाच्या नावामागे ही राव पदवी जोडली जाते. बाबासाहेबांचं हेच मोठेपण आहे. सामान्यातल्या सामान्याचा आदर कसा करावा हे कोणी बाबासाहेबांकडनं शिकावं. आज पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर देखील आपल्यासारखे अनेक शिवभक्त जेव्हा बाबासाहेबांना भेटायला जातात तेव्हा अपॉइंटमेंट घेणं, त्यांच्या पीएशी बोलणं किंवा बाबासाहेबांनी वेळ नाही सांगणं असं कधीही कोणाच्या बाबतीत झालं नसावं याबद्दल माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. शत्रूच्या बाबतीत देखील जी व्यक्ती अतिशय आपुलकीने बोलते ती व्यक्ती आपल्यासारख्या परिचितांच्या बाबतीत तर फारच आपुलकीने बोलते. हे मी आजपर्यंत प्रत्येक वेळा अनुभवलेलं आहे. इथे एक गोष्ट मला अजून एक सांगावीशी वाटते. आज गुरुवर्य बाबासाहेबांनी शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे. काही वर्ष झाली असतील, कदाचित माझ्या अंदाजाने सुमारे 17 ते 18 वर्ष दिनानाथला कार्यक्रम होता आणि तिथे बाळासाहेब आलेले होते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि तिथे बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं होतं की बाबासाहेब तुम्ही शतायुषी होणार आणि तुम्ही शतायुषी होईपर्यंत नाबाद ठरवण्यासाठी मी तुम्हाला तिकडे हजर असणार पंच म्हणून. त्यावेळी मी तिथे स्वतः प्रेक्षकांमध्ये उपस्थित होतो. आज दुर्दैवाने आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब आपल्यात नाही आहेत, परंतु बाबासाहेबांनी शताब्दी वर्षात पदार्पण केलेलं आहेच, पण त्यांनी द्विशताब्दी वर्षाचा योग गाठावा अशी माझी आई जगदंबे चरणी, शिवचरणी आणि गणरायाच्या चरणी मनोमन प्रार्थना आहे. कारण बाबासाहेब मागे एकदा म्हणाले होते, त्यांना कोणतरी विचारलं की शिवचरित्रात अजून तुम्हाला काही वाचायचं बाकी आहे का? ते मला मी आजही विद्यार्थी आहे आणि अजून कदाचित मला 100 वर्ष मिळाली तर मला शिवचरित्र व्यवस्थित समजू शकेल. कागदपत्रांचा, मोडी लिपींचा, पर्शियन भाषेचा, इतिहासाचा, विविध बखरींचा, अस्सल कागदपत्रांचा एवढा अभ्यास केल्यानंतर, इतकी असंख्य ग्रंथसंपदा निर्माण केल्यानंतर जी व्यक्ती इतक्या मृदूपणे म्हणते की मी आजही विद्यार्थी आहे आणि आज आमच्याकडे असे अनेक जण आहेत की जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात आणि त्यांना वाटतं की आम्ही फार मोठे शिवभक्त झालेलो आहोत. असो, तर आपण नाण्या या विषयांकडे जाऊया, कारण आपल्याला आजच्या ज्या गप्पात जे ऐकायचं आहे माझ्याकडून ते नाणी या विषयावरती ऐकायचं आहे. राज्याभिषेकाचा प्रसंग होता. बाबासाहेब रायगडावरती आलेले होते. प्रतापराव होते सोबत, अर्थातच बाबासाहेबांची सावली. आणि जसं आपण म्हणतो की आम्रवृक्षांनी लगडलेला जे झाड असतं, जो वृक्ष असतो आंब्याचा, तो अतिशय नम्रपणे, असा विनम्रपणे त्या फळांच्या भाराने वाकलेला असतो. बाबासाहेबांचं तसंच आहे.
की इतकी प्रगल्भ, इतकी अफाट बुद्धिमत्ता, इतकी अफाट ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे, पण अतिशय विनयाने बाबासाहेब कोणाशी वागतात आणि त्यांच्या सावलीत राहून आपले जे सगळे सगळे जीवाभावाचे जे मैत्र आहेत, जीवाभावाचे निकटवर्ती आहेत, त्यात प्रतापराव एक आहेत. तर प्रतापरावांनी पण अतिशय कायम सौहार्दपूर्ण नम्रपणेच प्रत्येकाशी त्यांनी संभाषण केलेलं आहे. प्रतापरावांना कधी चिडलेलं मी तरी स्वतः फारसं बघितलेलं नाही आहे. आज दुर्दैवाने आपल्यात प्रतापराव नाही आहेत. त्या आठवणी आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपलेल्या आहेत, त्या विसरता येणं शक्य नाही आहे. तर प्रतापराव तिथे होते, बाबासाहेब होते आणि इतर काही मंडळी होती. मी तेव्हा सुरुवातीला नाणी गोळा करायला लागलो होतो, कारण बाबासाहेबांची भेट झाली त्याच सुमारास साधारण मी 1996 साली 95-96 साली मी गुरुवारी आप्पा परवांकडनं एक पहिली शिवराई विकत घेतली होती. इतके गडदुर्ग फिरतो, रायगडावरती अनेकदा जातो, अभ्यास करतो शिवचरित्राचा. मग शिवाजी महाराजांची शिवराई किंवा त्यांचं एक नाणं हे आपल्या संग्रही का नसावं, अशा हेतून मी तेव्हा आप्पांकडनं एक पहिली शिवराई मी विकत घेतलेली होती. आणि तेव्हा साधारण 2003च्या आसपास मी माझा संग्रह हा वाढवायला सुरुवात केली. त्याच्यानंतरची गोष्ट आहे, कदाचित 2004 किंवा 2005 वर्ष माझ्या लक्षात नाही नक्की, पण 2004 किंवा 2005ची गोष्ट. आणि रायगडावरती राजाभिषेकाला दरवर्षीप्रमाणे आम्ही होतोच. तिथीनुसारचा राजाभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. बाबासाहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अर्थातच आनंदाचं भरतं आम्हालाही आलं होतं बाबासाहेब असल्यामुळे. आणि जगदीश्वराकडे पालखी गेली महाराजांची आणि बाबासाहेब तिकडे जगदीश्वर प्रासादाच्या सुरुवातीलाच, म्हणजे आपण ब्राह्मणवाड्याकडनं जे पुढे जातो तिकडनं पुढे गेल्यानंतर पश्चिमाभिमुख जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या प्रवेशद्वाराशीच बाबासाहेब तिकडे उभे होते. आम्ही मागून आलो आणि बाबासाहेबांची भेट झाली पुन्हा एकदा, कारण वारंवार गडावरती भेटी होतच होत्या बाबासाहेबांच्या. तर तिकडे थोडासा वेळ मिळाला. बाबासाहेब जरा शांतपणे उभे होते, सोबतचे त्यांचे जे सहकारी होते तेही बरोबर होते. आणि त्यावेळेला माझ्या खिशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाणं, संभाजी महाराजांचं नाणं, ही नाणी शिवराया ह्या खिशात माझ्या असायच्याच. बाबासाहेबांना मी तिथे शिवराई काढून दाखवली. बाबासाहेबांनी काही शिवराया बघितल्या. ते नेहमीच अतिशय, म्हणजे बाबासाहेबांनी काही शिवराया बघितल्या नसेल अशाला भाग नाही, किंवा शिवकालीन नाणी, मराठाकालीन नाणी बघितली नाही अशाला काही भाग नाहीये. परंतु प्रत्येक वेळेला बाबासाहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचा हाच प्रश्न असतो, या प्रशांतराव आज काय नवीन. म्हणजे तो जो एक नाविन्याचा, एक नवीन गोष्ट बघण्याचा किंवा ती जाणण्याचा जो त्यांच्या स्वभावातला जो एक गुणधर्म आहे, स्थायीभूत गुणधर्म आहे, तो खरोखरच मनाला आनंद देणारा असतो. आणि बाबासाहेबांनी काही शिवराया दाखवल्या. बाबासाहेबांनी प्रथेपणार्थात त्यांनी कौतुक केलंच, पाठ थोपटली बाबासाहेबांनी. जसं लहान मूल बोबडं बोलतं आणि आपण घरातली ज्येष्ठ मंडळी असतो किंवा आपण त्या सभोवताली जे असतो त्याचं कौतुक करतो की अरे वा वा छान छान, तसंच आमचं आहे. आणि बाबासाहेबांचंही तसंच आहे की आम्ही किती छोटे प्रयत्न केले, किती लहान सहान प्रयत्न केले किंवा आम्ही किती त्रोटक प्रयत्न केले, तरी बाबासाहेब नेहमीच पाठ ठोपटून आम्हाला एक हुरूप देतात की नाही तुमच्याकडून अजून काहीतरी चांगलं घडू द्या. आपल्याला वाटताना खूप साधी गोष्ट वाटते, पण त्याच्यामधनं एक बाबासाहेबांचं स्वभाव वैशिष्ट्य हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. जेव्हा आपण एकांतात बसतो तेव्हा या व्यक्तीविषयी किंवा या व्यक्तीच्या एकूण स्वभावाचं जे काही दर्शन आपल्याला घडतं, की त्यांच्या वागण्यातून आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायला मिळतात त्या खरोखरीच आयुष्यात आपल्याला नेहमी प्रत्येक वाटचालीमध्ये, प्रत्येक पावलोपावली आपल्याला त्या कामाला येतात. जसं शिवछत्रपतींच्या बाबतीत आहे की महाराजांचं मी नेहमी सांगतो की आयुष्यात कोणताही प्रसंग तुमच्यावरती ओढवला, कठीण काळ ओढवला, तुमच्यावरती संकट जरी आली, तरी कुठल्याही बुवाचं, कुठल्याही बाबाचं, कुठल्याही महाराजा स्मरण करू नका. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करा, कारण त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटा इतकी संकट कोणावरती आलेली नाही आहेत. आणि त्या संकटाच्या उरावरती पाय देऊन अखेर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिने रायगडावरती स्वतःचा देव दुर्लभ असा राजाभिषेक त्यांनी तो तिकडे करून घेतला.
आणि सिंहासनाधिष्ठित छत्रपती झाले. त्यामुळे कुठल्याही संकटावरती जर का तुम्हाला मात करायची असेल तर शिवचरित्रातलं एक पान उलगडून बघा, तुम्हाला त्याच्यात नक्की त्याच्यावरती उपाय मिळेल, तुमच्या मनाला उभारी मिळेल. तर बाबासाहेबांना तिकडे मी अलगद काढून एक शंभूराई दाखवली. शंभूराई बाबासाहेबांनी अशा हाताच्या पंजात घेतली, अशी अशी घेतली आणि त्यांनी बघितली. बाबासाहेब म्हणाले, शंभू. बाबासाहेबांचा जो एक आवाज कसा जो बदलतो आणि बाबासाहेबांचा जो आवाज उच्चार कसे ते असे आपल्याला आकर्षित करत असतं. बाबा शंभू म्हटलं, बाबासाहेब हो शंभूराई आहे. वा, कुठून मिळाली तुम्हाला ही? म्हटलं, बाबासाहेब तुमच्या पुण्यात येऊन घेतली मी. बाबासाहेब खुश झाले. बाबासाहेब म्हणाले, वा छानच प्रशांतराव. आणि त्यांनी तो पंजा असा अलगद ती बोटं त्या शंभूराईवरती ठेवली आणि माझ्याकडे बघून ते असे बाबासाहेब जे गोड हसतात, म्हणजे बाबासाहेबांचं हास्य जर का बघितलं ना तर असं वाटतं की आजही 100व्या वर्षी ते अत्यंत लहान मुलाचं जे निरागस हास्य जे असतं ना, तसं बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर ते कायम आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच हास्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलाय, अनेक वार घेतलेला आहे त्याच्यामध्ये. तर बाबासाहेब अत्यंत गोड हसले आणि त्यांनी ते हे केलं. डोळे माझ्याकडे असे, त्यांचे डोळे पण फार मिश्किल आहेत, म्हणजे त्यांचे डोळे देखील प्रचंड बोलतात. बाबासाहेबांनी आजपर्यंत किती शब्द बोलले असतील याचं जर का काही आपल्याला एखादं कुठेतरी यंत्र असेल तर माझ्या मते त्या यंत्राद्वारे मोजणी करायला हरकत नाहीये की बाबासाहेब आजपर्यंत त्यांच्या उभ्या आयुष्यात किती शब्द बोलले असतील. कठीण आहे. तर बाबासाहेबांचे डोळे देखील तितकेच बोलतात. बाबासाहेबांची शब्दफेक जितकी दमदार आहे, जितकी तुमच्या काळजाचा ठाव घेणारी आहे, तितकेच बाबासाहेबांचे डोळे देखील तुमच्या हृदयाला ते तिकडे तुमच्या साथ घालणारे डोळे आहेत बाबासाहेबांचे. त्यांनी त्या मिश्किल नजरेने माझ्याकडे बघितलं. त्यांनी त्या हाताचा पंजा असा केला होता आणि त्या क्षणाला, मी तर नवीन होतो नाणी संग्रहात, पण त्या क्षणाला मला जाणवलं की या माझ्या गुरुनी त्याला माझ्याकडे काहीतरी देता येण्याजोगी वस्तू आहे किंवा एखादं नाणं आहे आणि मी ते देऊ शकतो, की त्या गुरुला माझ्याकडे काहीतरी मागावंसं वाटलं. तर हे आयुष्याला कृतकृत्य करणारी एक भावना माझ्या मनात त्या क्षणात दाटून आली आणि बाबासाहेबांनी म्हटलं, बाबासाहेब घ्या. आज इतका आनंद मला होतोय त्या गोष्टीचा देखील. मला क्षणात नंतर गुरु द्रोण आठवले, एकलव्य आठवला. श्रीकृष्णाने कर्णाला मागितलेलं जे हे होतं, मी फक्त हे एक आपल्याला आठवणीसाठी म्हणून सांगतोय, याच्यामध्ये कुठलाही त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न नाही आहे. सगळ्यांनी नक्की समजून घ्याल अशी मला आशा आहे. फक्त त्यांच्या एक गुरुनी मागावं आणि शिष्याला ते देता यावं, इतकीच त्याच्या मागची माझी जी भावना आहे, ही भावना त्याच्या मागची मी आपल्यासमोर व्यक्त करतोय. आणि खरोखर त्याच्यानंतर मी एकदा बाबासाहेब मला, प्रशांतराव पुण्याला या, मला तुम्हाला काही द्यायचंय, नाणं द्यायचंय. म्हटलं आनंद बाबासाहेब, नक्की येणार मी. आता मी फेसबुक लाईव्ह वरती आहे, माझे अनेक नातेवाईक ऐकतायत किंवा माझे जे परिचित आहेत ते ऐकतायत, पण तरी मी थोडंसं धैर्याने सांगतोय की पुण्याला मी गेलो की पहिल्यांदा मी बाबासाहेबांच्या दर्शनाला जातो. माझ्या नातेवाईकांकडे नंतर किंवा कदाचित जातही नाही, पण बाबासाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय पुण्याला गेलो आणि झालं नाही असं कधी मी करत नाही. तर बाबासाहेबांकडे गेलो. बाबासाहेबांनी तिकडे प्रतापराव होतेच. प्रतापरावांनी सांगितलं, प्रतापराव ती वरतून आपली ट्रंक खाली आणा. बाप रे, म्हटलं आज आता प्रतापराव माझ्यावरती चिडणार काय, आल्या आल्या मला लगेच प्रशांतने कामाला लावलं याच्यामध्ये. पण नाही, प्रतापरावांचा स्वभाव तसा नाहीये. तेही अतिशय समंजस, अतिशय प्रेमळ असे प्रतापराव आम्ही आयुष्यभर बघितलेत. जेव्हा जेव्हा त्यांची गाठ पडली आणि जेव्हा जेव्हा केले, प्रतापराव जरी त्यांच्या मिशा, त्यांची जी पर्सनॅलिटी, त्यांचं जे व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाबदारपणा जरी असला तरी प्रतापराव देखील अत्यंत मृदू आणि मितभाषी आणि फार असे शांत स्वभावाचे आहेत प्रतापराव होते.
तर प्रतापरावांनी वरतून ती ट्रंक खाली आणली आणि बाबासाहेबांनी त्यातून काही पिशव्या काढल्या, त्या डब्या काढल्या, त्यातून त्या डब्या काढल्या आणि त्या डब्यातून मला काही शिवराई दाखवल्या. प्रशांतराव बघा कशा वाटतायत. म्हटलं अहो बाबासाहेब खूप छानच आहेत, म्हटलं काही वादच नाही त्याच्यामध्ये. त्यांनी मला नंतर एक नाणं, ते मला हे नाणं तुम्हाला ठेवा असं म्हणून बाबासाहेबांनी मला एक नाणं दिलं. आज माझी जेव्हा जेव्हा प्रदर्शनं होतात त्यानंतरची, त्या भेटीनंतरची, त्या नाण्यांच्या पेटीमध्ये, माझ्या पहिल्या पेटीमध्ये तिथे ते नाणं ठेवलेलं असतं आणि त्याच्यात तिथे लिहिलेलं आहे की गुरुवर्य आदरणीय बाबासाहेबांकडून मला मिळालेली सप्रेम भेट. म्हणजे काय काय म्हणावं आता याच्याबद्दल. मला काही त्यांच्याकडनं कुठल्याही याची हे नव्हती वा काही मिळेल, पण बाबासाहेबांनी अत्यंत आपुलकीने ते नाणं, ती भेट मला त्याच्यामध्ये त्यांनी दिलं. आपण कधी घरी याल किंवा माझ्या प्रदर्शनाला याल तेव्हा ते नाणं आपल्याला नक्की दाखवीन. असाच एकदा मी पुण्याला गेलो आणि दुपारी वाड्यावरती गेलो, पुरंदरे वाड्याला. बाबासाहेब बसले होते. बाबासाहेब एकटेच होते, दुपारची होती, साधारण ती 12:45ची वेळ होती. आणि बाबासाहेब त्या मधल्या खोलीमध्ये त्यांच्या तिथे टेबल आणि बाबासाहेब वाचन करायला बसायचे तिकडे बसलेले होते. नेहमीप्रमाणे बाबासाहेबांनी त्यांच्या त्या अभूतपूर्व आणि आपुलकीच्या स्वरात त्यांनी सांगितलंच, या प्रशांतराव. बाबासाहेबांना नमस्कार केला आणि समोर बसलो त्यांच्या खुर्चीवरती. बाबासाहेबांच्या हातात पुस्तक होतं आणि बाबासाहेब पुस्तक वाचत होते. आणि बाबासाहेब म्हटलं, मी तुम्हाला काही मध्येच येऊन डिस्टर्ब तर नाही ना केलं बाबासाहेब? नाही नाही नाही, वेळ होता, छानपैकी एकटा जरा वाचत बसलो होतो. म्हटलं बाबासाहेब काय वाचताय? मला गजाननराव मेहेंदळ्यांचं शिवचरित्र वाचतोय. तर तुम्ही म्हणाल बाबासाहेब तर इतिहासाची पुस्तकं तर वाचणारच, होय ना? बरोबर आहे. पण बाबासाहेब मला पुढं जे म्हणाले ते आपण प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवण्यासारखं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, प्रशांतराव तुम्हाला काय सांगू मी, गजाननराव मेहेंदळे लिहिलेलं हे शिवचरित्र हे मी वाचतोय आणि एक एक पान वाचल्यानंतर मला असं वाटतं की गजाननरावांना मोठमोठभर सोन्याच्या मोहरा द्याव्या. तिथे अंगावरती काटा येणं हा जो काही प्रकार असतो आपण बरेचदा अनुभवतो. तो भीतीने पण येतो आणि तो आनंदाने पण येतो आणि तो अक्षरशः भारावून गेल्यापणे पण येतो. तो भारावून गेलो होतो मी त्या क्षणाला. ज्या व्यक्तींनी, बाबासाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी अवघं आयुष्य शिवचरित्र घराघरामध्ये पोचवण्यासाठी किंवा त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण तहान, भूक, ऊन, पाणी, पाऊस, रात्र, थंडी कशाची पर्वा केली नाही. आपल्याला अनेकांना माहिती आहे की बाबासाहेब सायकल हाकत कुठपर्यंत गेलेले आहेत, कसे जायचे, कुडकुडत जायचे, याचकासारखे जायचे. पण शिवचरित्रासाठी जे जे मिळणार आहे किंवा जे जे उपलब्ध होऊ शकेल त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले ते उभं आयुष्य त्यांनी घालवलं. तर मी तर अनेकदा म्हणतो की बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये श्वास कमी घेतले पण शिवाजी महाराजांचं नाव जास्त वेळा घेतलेलं आहे. या महान राजाचं नाव त्यांच्या ओठी, त्यांच्या अक्षरशः एक एक श्वासामध्ये त्यांच्या त्या महाराजांचं नाव त्यांच्या घेतलं गेलं असणार आणि घेतलेलं आहेच. घेतलं असणार कशासाठी हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशी व्यक्ती जेव्हा गजाननराव मेहेंदळेंबद्दल जेव्हा बोलते किंवा ज्यांनी सांगितलं की मुठमुठभर बोरा, एक एक पानाबद्दल गजानन एवढं त्यांनी उत्कृष्ट सुंदर लिखाण केलेलं आहे, याला मनाच्या मोठेपणाच्या दुसरं काय म्हणायचं. खरोखरच त्या दिवशी जाणवलं की माणसं किती उंचावरती जाऊन त्यांचे पाय जमिनीवरती कसे असू शकतात. बाबासाहेब हे आमच्यासाठी नक्कीच आदर्शवत आहेत या बाबतीत. 2010 साली, 2011 साली माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. ऐतिहासिक नाणी, शिवकाल ते स्वातंत्र्यकाळ, तर असा तो पुस्तकाचं नाव माझ्या.
आणि नाण्यांवरती एक बेसिक पुस्तक ज्यातून नवीन संग्राहकाला काही माहिती व्हावी अशा उद्देशाने मी ते लिहायला सुरुवात केली. काही त्याच्यातले विषय मी त्याच्यात मांडले त्या पुस्तकामध्ये. आणि पुस्तकाचं प्रकाशन मला करायचं होतं 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्याचं प्रकाशन करायचं होतं. 18 किंवा 19 तारीख असावी जानेवारीची. आणि बाबासाहेबांची प्रस्तावना मला घ्यायची होती त्या पुस्तकासाठी, पण थोडा उशीर झाला माझ्या हातनं. आणि बाबासाहेबांना मी त्या प्रतापरावांना फोन केला. म्हटलं दादा कुठे आहात तुम्ही? म्हटलं मला असं पुस्तकाची प्रस्तावना मला हवी बाबासाहेबांची लिहिलेली. ते मला बाबासाहेबांना फोन देतो. बाबासाहेबांना फोन दिला. बाबासाहेब मला प्रशांतराव मी अकलूजला आहे आत्ता. तिथे त्या शिवसृष्टीचं काम चालू होतं आणि बाबासाहेब तिकडे त्या अकलूजला त्यांचा मुक्काम होता. एक 5-6 दिवस काहीतरी मुक्काम होता आणि जाणता राजाचे कार्यक्रम पण होते तिकडे. तर बाबासाहेब मला मी तिकडे अकलूजला आहे आता, मी आलो की देतो पुण्याला तुम्हाला. मी साधारण 21 तारखेला 22 तारखेला काहीतरी येणार आहे. बाबासाहेब मी म्हटलं अक्षरशः मी असं ते काय म्हणतो त्याला की अतिशय पटकन त्याला म्हणलो बाबासाहेब अहो म्हटलं मला 23 तारखेला प्रकाशन करायचं आहे पुस्तकाचं. हो का? आता कसं करणार? आता प्रश्न होता की आता कसं करणार. आणि क्षणभर विचार केला मी. म्हटलं बाबासाहेब मी तुम्हाला पुस्तकाचं बाळ तिकडे पाठवतो आणि ते तुम्ही वाचून तुम्ही मला दुसऱ्या दिवशी मला तुम्ही तुमचं हे पाठवा प्रस्तावना. म्हणजे तांदूळ देतो, तुम्ही मला भात शिजून लगेच वाढा. इतक्या सोपं असं मला ते वाटत होतं की नाही आपण बाबासाहेबांना पाठवणार आणि बाबासाहेब काय त्यांना वेळ आहे बाबासाहेबांना आणि बाबासाहेब आपल्याला लगेच लिहून देतील का? आपल्यावरती बाबासाहेबांचं प्रेम आहे. आणि बाबासाहेब मला ठीक आहे प्रशांतराव तुम्ही पाठवा. आणि मी उत्साहाने तातडीने कुरिअर बाबासाहेबांना अकलूजचा प्रतापरावांकडनं पत्ता घेतला, त्यांचा जिथे मुक्काम होता तो, आणि तिकडे पाठवून दिलं मी. 19 जानेवारीला 18 तारखेला मी पाठवलं. 19 तारखेला तिकडे 11:30च्या सुमाराला बाबासाहेबांना तिकडे 11:30 का 12च्या सुमाराला तिकडे बाबासाहेबांना ते बाळ मिळालं. बाबासाहेब त्यांच्या कार्यक्रमात आणि त्यांच्या कामात गुंतलेले होतेच, पण बाबासाहेबांनी संध्याकाळी 6:30 नंतर रात्री ते बाळ पुस्तकाचं जे माझं लिखाण होतं ते कच्चं बाइंडिंग केलेलं ते त्यांनी बाबासाहेबांनी वाचलं. आणि आम्ही म्हणतो कदाचित आज येईल उद्या येईल, म्हणजे 20ला येतोय का आता 21ला येतोय काय कळत नाही. कारण मी इथे आमच्या मित्रांना सांगून ठेवलं होतं अतुल भिडेना की म्हटलं बाकीचं तुम्ही हे करून ठेवा हो, आपण बाबासाहेबांचा प्रस्तावना नंतर त्याच्यामध्ये ऍड करू. त्याच्यामध्ये मला असं नसतं हो, ते आधीच टाकायला लागतं पान त्याच्यामध्ये, आता त्यातलं मला काय माहिती त्यामध्ये. म्हटलं ठीक आहे. तर आम्ही आता म्हणतो तर 21ला येतंय 20ला येतंय काय कळलं ना आम्हाला. तर म्हटलं आम्ही वाट बघायची, कारण बाबासाहेबांना कसा वेळ मिळतो त्यामध्ये देणार. तर बाबासाहेबांनी मी 19ला त्यांना मिळालं होतं बाबासाहेबांना बाळ. 20 तारखेला सकाळी मला 11 वाजता प्रतापरावांचा फोन आला. प्रशांतराव तुम्ही सांगितलेल्या फॅक्स नंबरवरती बाबासाहेबांची प्रस्तावना फॅक्स केलेली आहे. अक्षरशः तिथे आम्ही आनंदाने असे म्हणतात ना की जमिनीपासून 4 पाऊल असे वरती चालायला लागलो होतो. अतुल मी दोघंही तरंगायला लागलो होतो लिटरली. बाबासाहेबांची प्रस्तावना आली म्हणजे खूपच भाग्याचं. कारण त्याच पुस्तकाला आधी निनादरावांचा संदेश त्या पुस्तकासाठी आलेला होता. निनादरावांची पण आठवण खूप अशी मनाला ती भावणारी आहे, हृदयामध्ये राहिलेली आहे, कुपीत जपून ठेवली हृदयाच्या. त्यांना देखील असाच घाईघाईने फोन केला. आणि आमचा एक मित्र पुण्याला जाणार होता, तो सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार होता. निनादरावांना आदल्या दिवशी फोन केला. म्हणजे निनादराव थोडासा धावपळीतच आहे खूप, पण सर म्हटलं तुमचे संदेश तुमच्या माझ्या पुस्तकासाठी हवा आहे, ते मला देऊ की. म्हटलं निनादराव त्यातली एक गडबड अशी आहे की म्हटलं
मित्र माझा सकाळी येणार आहे, तो तुमच्याकडे ते पुस्तकाचे देईल आणि तो संध्याकाळी परत निघणार आहे, तर तेवढ्या वेळात तुम्हाला जमेल का? देतो की म्हणे. आणि अक्षरशः या देखील माझ्या गुरुवर्यांनी आदरणीय निनाद सरांनी माझ्या पुस्तकाला असा धावपळीत एका दिवशी सकाळी त्यांच्याकडे बाळ गेलं आणि संध्याकाळी माझ्या हातात रात्री माझा तो 9 वाजता मित्र जो पुण्यावरनं परत आला तो त्या निनादरावांचा संदेश आणि अतिशय सुवाच्य आणि रेखीव हस्ताक्षरातला संदेश तो आज माझ्या पुस्तकात आहे. गुरुवारी आप्पांनी मला माझ्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांनी देखील या पुस्तकासाठी अतिशय मोलाचा असा संदेश त्या पाठवलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठा आयुष्यातला एक काय म्हणतो की आनंदाचा ठेवा म्हणून बनलेलं आहे, ते राहिलेलं आहे. तर आपण पुन्हा बाबासाहेबांकडे जाऊ. प्रतापरावांचा फोन आला आणि प्रतापरावांनी सांगितलं, प्रशांतराव तुम्ही सांगितलं याच्यावरती फॅक्स केलेला आहे, तो तुम्ही वाचा. आणि बाबासाहेबांनी निरोप दिलाय की काही शब्द बदलावेसे वाटले तर बदला. आपण जसं म्हणतो की आपल्याच 2 तोंडात मारून घ्याव्या, तशा मी तोंडात मारून घेतल्या. प्रतापराव तिकडे होते फोनवरती, मी या बाजूला ठाण्यामध्ये होतो, ते अकलूजला होते. म्हटलं प्रतापराव, अहो बाबासाहेबांचा एकही शब्द उणा नसणार आहे, ते बदलायची हिंमतच होणार नाही म्हटलं आमची, ती आमची पात्रताच नाही आहे म्हटलं. बाबासाहेबांनी लिहिलं की म्हटलं आमच्यासाठी ते ब्रह्मवाक्य झालं म्हटलं. नाही म्हणे त्यांनी सांगितलंय काही वाटलं तुम्हाला तर, म्हटलं नाही. म्हटलं जी प्रस्तावना बाबासाहेबांच्या हस्ताक्षरात बाबासाहेबांच्या मनाने त्यांनी जी सांगितलेली तीच प्रस्तावना म्हटलं मी तिथे संपूर्ण तशी हे करणार. आता या बाबासाहेबांच्या इतक्या मोठ्या मोलाच्या पाठिंब्याचं कसं वर्णन करायचं, त्याचं ऋण मानायचं आणि त्यांचं कसं काय आपण त्याच्यातून परतफेड तर शक्यच नाहीये या जन्मात. कारण मी तर एक अतिशय सामान्य संग्राहक आणि अभ्यासक आहे, पण खरंच इतक्या गडबडीमध्ये त्यांनी अक्षरशः 2.5 दिवसामध्ये त्यांनी माझ्या पुस्तकाचं वाचन करून त्यांनी मला तो पुस्तकासाठी संदेश पाठवला. म्हणजे भाग्याचे एक हे जे आहेत आपण ज्याला काय म्हणू, भाग्याचे प्रकार, हा खरोखर हा एक परम भाग्याचा प्रकार म्हणायला पाहिजे. मनस्वी आनंद. आणि आज इतकं आनंदाने सांगावंसं वाटतंय की बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, निनादराव बेडेकर आणि आप्पासाहेब परब यांचे संदेश, यांची प्रस्तावना आज माझ्या नाण्यांवरच्या या पुस्तकाला, पहिल्या पुस्तकाला लाभलेली आहे. हे खरोखर भाग्य म्हणजे महाभाग्य आहे. बाबासाहेबांचा गेली जवळजवळ 18-19 वर्ष झाली. बाबासाहेबांचा वाढदिवस म्हटला, नागपंचमी अर्थातच आपण तिथीनुसार बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करतो. तर नागपंचमी म्हटलं की पुण्याला जाणं ओघाने आलंच. आणि 1 वर्ष आंबेगावच्या शिवसृष्टी ती तेव्हा पूर्ण झालेली नव्हती, तिचं बरंचसं काम झालेलं होतं, पण त्या वर्षी तो कार्यक्रम तिथे ठेवायचा होता आणि तो कार्यक्रम तिकडे होणार होता. तर आधी मी फोन करून विचारलं की कुठे यायचं आहे याच्यामध्ये. त्यामुळे शिवसृष्टीमध्ये. बस ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा शिवसृष्टीत गेलो आम्ही, पोहोचलो. बाबासाहेबांचं आयुष्य चिंतन केलं चाफ्याच्या फुलांनी. बाबासाहेबांना प्रचंड आवडणारी चाफ्याची फुलं, दरवर्षी त्याचा एक तर फुलं किंवा त्याचा हार हे घेऊन जाणं ही एक प्रथाच आहे. बाबासाहेबांना ते आनंद देणार आहे. त्यामुळे ते झालं. तेव्हा बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब म्हणाले मी बोलणार आहे बरं का. म्हटलं बाबासाहेब तुमचा वाढदिवस, मी बोलणारच ना म्हटलं त्याच्यामध्ये. आणि ते सांगताना देखील इतकं सांगता की मी बोलणार आहे बरं का त्यामध्ये. मला एक अर्धा पाऊण तास बोलीन मी. म्हटलं बाबासाहेब नक्कीच, म्हटलं आम्ही सगळे ऐकायला उत्सुकच होतो तुमचं भाषण, तुम्ही जो काही संवाद साधणार आहात तो. आणि एक 200-250 लोक होती तिथे त्या हॉलमध्ये बसलेले आम्ही सगळे. बाबासाहेबांचा वाढदिवस, जागोजागच्या ठिकाणून लोक येतात, अवघ्या महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात बाबासाहेबांना भेटायला.
सतत फोन येत असतात, परदेशातून फोन येत असतात. आणि बाबासाहेबांनी बोलायला सुरुवात केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी मोहापोह केला त्याच्यामध्ये. आणि पण एक अतिशय पुन्हा ती हृदयात अशी जी काही, आता हृदयात किती कप्पे असतात मला काही माहिती नाही, पण अशा काही ज्या आठवणी आहेत ना बाबासाहेबांबद्दलच्या, त्या हृदयात कप्प्यात जपून ठेवलेल्या आहेत. आता त्या कुठल्या कप्प्यात जर का शोधायचं ठरवलं तर ते कसं काय कळणार. पण जेव्हा आपण हे बोलायला लागतो किंवा संवाद साधतो किंवा गप्पा मारायला लागतो आपल्यासारख्या शिवभक्त बाबासाहेबांचे चाहते असलेल्या मंडळींबरोबर, शिवाजी महाराजांचे भक्त असलेल्या मंडळींबरोबर, तर तेव्हा त्या अशा अत्तर, जसं ते आपण नुसतं त्याची वरची ती झाकण उघडावं किंवा त्याची दांडी काढावी कुपीची, तसं त्या अत्तरचा सुगंध दरवळतो ना, तशा या आठवणी या माझ्या हृदयातून बरेचदा बाहेर येतात. त्या कुठे दडलेल्या असतात हृदयाच्या कप्प्याने नाही सांगू शकत. कदाचित काय त्या सोनोग्राफी किंवा एक्सरे काढल्यानंतर कदाचित कळू शकतील. तिथे लिहिलेलं असेल ही बाबासाहेबांची कूप, ही बाबासाहेबांची जागा इथे ठेवलेली आहे राखीव. त्या भाषणामध्ये मला आजही चांगलं आठवतंय, बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये 3 व्यक्तींची नावं घेतली आणि त्यातलं दुसरं नाव त्यांनी माझं घेतलं. आमचे मित्र. बाबासाहेबांचे शब्द म्हणजे काही काही वेळेला आपल्याला असं ते गारच करून जातात त्याच्यामध्ये. ते प्रशांतराव आलेले आहेत, नाणी संग्रहात. आणि तुम्हाला काही नाण्यांबद्दल विचारायचं असेल तुम्ही प्रशांतरावांना जरूर तुम्ही संपर्क करू शकता. बरं, एवढं करून थांबतील तर ते बाबासाहेब नाहीत. बाबासाहेबांनी बोट दाखवून माझ्याकडे हे केलं, प्रशांतराव जरा उभे राहा, तुम्ही उपस्थित लोकांना कळू दे की कोण माणूस आहे हा. झालं. म्हणजे आता म्हणतात तसं की काय काय म्हणायचं याच्यामध्ये. इतकं कौतुक बाबासाहेब करतात की असं आपल्याला त्याच्यात खरोखरच म्हणजे आपण असं त्याच्यापायी काय म्हणतो ते आपण नतमस्तक होतो त्यांच्या समोर, बाबासाहेबांच्या समोर. सामान्य माणसाचं इतकं कौतुक बाबासाहेबांनी, आज माझ्या बाबतीत तरी या घटना बरेचदा घडलेल्या आहेत, नाण्यांच्या संदर्भात आहेत. दोन 2012-13चा कदाचित वर्ष असावं. आणि नेरूळवरनं आमचे मित्र प्रकाश दुडम याचा फोन आला, दादा तुमचं नाणी प्रदर्शन आणि तिकडे आपल्याला भरवायचं आहे नेरूळमध्ये सेक्टर 15ला. बरोबर ना, म्हटलं हरकत नाही, आमची नवीन संस्था आहे, अमुक तमुक सगळं असं आहे तसं आहे. तर नंतर त्यांनी पुन्हा एकदा फोन केला, बाबासाहेबांना बोलवता येईल का. बापरे, आता हे आपण कसं करायचं, लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखंच आहे. पण तुमची संस्था नवीन, तुमचं हे सगळं म्हटलं तर कसं काय करायचं. प्रशांत तुम्ही बोला ना, दादा तुम्ही बोलून बघा ना. म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं मी विचारून बघतो बाबासाहेबांचे काय कार्यक्रम असतील त्यांच्या त्या तारखेला, त्यांना वेळ आहे त्या दिवशी, काही कल्पना नाही. नाही तुम्ही प्रयत्न तर करा ना. म्हटलं ठीक आहे. बाबासाहेबांना प्रतापरावांना फोन केला. प्रतापरावांना थांबा, बाबासाहेबांशीच बोला तुम्ही. बाबासाहेबांना फोन दिला आणि त्यांना मी घाबरतच थोडंसं हे केलं, बाबासाहेब म्हटलं असं असं एक नवीन संस्था आहे, त्यांनी माझं नाणी प्रदर्शन तिकडे ठेवलेलं आहे. वा छानच की. नाही म्हटलं त्यांची अशी हे आहे विनंती की तुम्ही पण त्या प्रदर्शनाचं म्हणजे तुम्ही त्या प्रदर्शनाचं उद्घाटनच तुम्ही करावं. कधी आहे ते. मग मी हे केलं, सांगितलं त्यांना काय तारीख होती ती. त्यांनी बघितली. अरे तर बघा आपल्या काय त्या दिवशीचे काय कार्यक्रम आहेत. मला नाही, मला त्या दिवशी मी मोकळा आहे. म्हटलं मग तुम्ही याल का बाबासाहेब. येतो. एक डोळा मागावा आणि 2 डोळे मिळावेत, तसंच झालं की घाबरत घाबरत मी अक्षरशः प्रयत्न करतो म्हटलं होतं. आणि बाबासाहेबांनी लगेच होकार भरला त्याच्यामध्ये. आणि मी प्रकाश दुडमला फोन केला, म्हटलं अरे असं असं आहे आणि बाबासाहेबांनी हे केलंय. म्हटलं त्यांना तिथे कुठे काही कमतरता पडतं का म्हणे त्यांच्या ह्याच्यात. नाही नाही दादा तुम्ही काळजीच करू नका, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. म्हटलं हरकत नाही. बाबासाहेब आले
बाबासाहेबांच्या हस्ते त्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. बाबासाहेबांनी नाणी सगळी नेहमीप्रमाणे फिरून बघितली. पेटीमध्ये ठेवलेली सगळी नाणी जी असतात प्रदर्शनातली माझी, ती सगळी बघितली. कुठली नाणी काय खास अजून काय नवीन त्याच्यात आलंय हे त्याच्यात सगळं त्यांनी बारकाईने बघितलं. मग त्यांना 1-2 नाणी जी मी तिथे त्याच्यात ठेवलेली नव्हती, जी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची, ती नाणी त्यांना वैयक्तिकरित्या दाखवली त्यामध्ये. त्यानंतर भाषण झालं बाबासाहेबांचं व्यासपीठावरनं. भाग्य म्हणजे हे जे भाग्ययोग आहेत ना, हे खरोखर म्हणतात तसं की शिवछत्रपतींचा, तुळजाभवानीचा, जगदंबेचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून हे बाबासाहेबांबरोबर खरं तर ते पुण्याला असतात, आम्ही ठाण्याला असतो राहायला. पण तरी देखील आज इतके वेळा बाबासाहेबांच्या बरोबर राहण्याचं, त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी करण्याचं जे एक भाग्य मिळालेलं आहे, त्यातला हा भाग्य हो की बाबासाहेबांच्या सोबत व्यासपीठ भूषवणे. आज हे पण एक अतिशय काय म्हणता येईल त्याला की फार मोठी एक आठवण ही मनात रुजलेली, मनात जपलेली आणि आयुष्यात घडलेली की बाबासाहेबांसोबत व्यासपीठ भूषवलं. बाबासाहेब तिथे बोलत होते, त्यांच्या बाजूला आम्ही बसलेलो होतो आणि बाबासाहेबांच्या भाषण व्यासपीठावरनं ऐकलं, जे आपण दरवेळेला, दर खेपेला मी तरी प्रेक्षकांमध्ये बसून ऐकलेलं आहे. आणि त्याच्यात आनंद आहे, तो खरोखरचा आनंद आहे की बाबासाहेबांना प्रत्यक्ष समोर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक एक बदलणारे हावभाव, त्यांची लकप, त्यांच्या ढबी आणि त्यांचा आवाजातले चढ उतार, त्यांच्या हाताची फेकी, ही जी सगळं एक बघण्याचा जो समाधान असतं, ते खरोखर ते समोर बसून बघण्यात त्याच्यातला आनंद हा पराकोटीचा आनंद आहे. पण यावेळी मी बाबासाहेबांच्या बरोबर व्यासपीठावरती बसलो होतो. बरं, किती मोठी आठवण आहे. हा प्रकाश दुडम जो आहे ना आमचा मित्र, हा खरा त्याची मातृभाषा तुळू आहे. शिवाजी महाराजांचा हा प्रचंड प्रेमी, प्रचंड भक्त आहे. शिवाजी महाराज म्हणजे त्याचं दैवत आहे त्याच्यामध्ये. आणि हा प्रकाश दुडम दुसऱ्या दिवशी प्रदर्शन संपल्यानंतर रात्री आपला एकही माणूस इथे ठाण्यावरनं म्हणजे नेरूळवरनं मला टॅक्सीने ठाण्याला सोडायला तयार नव्हते. त्यांचे सगळे मंडळाचे जे कार्यकर्ते होते ते. सुरुवातीचा सगळ्यांचा उत्साह असतो, नंतर कोणाला नव्हतो. पण प्रकाश दुडम मला, दादा तुम्ही काळजी करू नका, रात्री 2 वाजले तरी चालेल, पण मी तुम्हाला येऊन तिकडे घरापर्यंत सोडणार, तुमच्या पेट्या घरी ठेवणार आणि मग मी परत जाणार. अरे म्हटलं खूप उशीर होईल, तुम्हाला हरकत नाही. एकदा कार्य आपण शिवाजी महाराजांचं कार्य हातात घेतलं की ते आपण पूर्णच करायचं. तर हा असा आमचा प्रकाश दुडम. चुनाभट्टीची गोष्ट. चुनाभट्टीला जाणता राजाचे कार्यक्रम चालू होते. 7 दिवस कार्यक्रम होता आणि माझं नाणी प्रदर्शन. आमचे ठाण्याचे विद्यार्थी सेनेचे उपप्रमुख म्हणा का काय त्यांचं पद आता मला नक्की आहे नाही, प्रशांतराव काकडे, तर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. अतिशय जोरदार झाला. 7 दिवस जाणता राजासारखं एक ते महानाट्य, महाजीवनानुभव आहे तो. महाजीवनानुभव, शिवचरित्राचा एक संपूर्ण जर का तुम्हाला जीवनानुभव जर का घ्यायचा असेल कसं, तर हे बाबासाहेबांनी जे जाणता राजा जे उभं केलेलं आहे, हे आपल्याला त्यातून अनुभवता येतं, आपल्याला बघता येतं, आपल्याला ते जाणवतं. तर तेव्हा माझा तिथे कार्यक्रम होता. जाणता राजा म्हटलं की सुरुवातीला आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, आदिशक्ती तुळजाभवानीची जी एक महाकाय मूर्ती त्या व्यासपीठावरती असते, त्या मूर्तीचं पूजन होतं. वेदशास्त्र संपन्न शिवकालीन जे प्रतापगडच्या भवानी देवीचं पूजेचा मान असलेलं घराणं जे होतं, हडप घराणं, हडप गुरुजींचं, आणि त्यांचे आत्ताच आपले जे वडीलधारे, आपल्या सगळ्यांचे वडीलधारे असे काही दादासाहेब हडप, त्यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. दादासाहेब तिथे दरवेळेला असायचेच. दादासाहेबांच्या हस्ते, बाबासाहेबांच्या हस्ते पूजा व्हायची आणि त्याच्यानंतर आपला जाणता राजा सुरू होतो. त्या जाणता राजाला बाबासाहेबांच्या सोबत पूजेचा तबक घेऊन त्या आदिशक्तीच्या महाकाय प्रतिमेची पूजा करण्याचं, ते पूजन करण्याचं
त्यांना तिथे आपल्या श्रद्धा तिथे वाहण्याचं ते जे भाग्य आहे तेही मला मिळालेलं आहे. नाणी प्रदर्शन असताना हे मला काही जे काही झालेले जे काही आयुष्यात फायदे आहेत किंवा ज्या काही अतिशय मनात अशा ज्या कायमस्वरूपी घर करून राहिलेल्या गोष्टी आहेत त्याच्यातील ही एक गोष्ट. नेरूळला माननीय खासदार, आता माजी खासदार संजीव गणेश नाईक साहेब यांनी आणि आमचे मित्र विजयराव खिलारे नवी मुंबईचे आणि ऋषिकेश जाधव, तर यांनी त्या कार्यक्रमाचं आयोजित केलेलं होतं शिवगौरव महोत्सव. त्या शिवगौरव महोत्सवाचं सर्वे सर्वा किंवा त्याचं यजमानपद होतं माननीय संजीवजी नाईक यांच्याकडे. सारसोळे डेपो नेरूळ इथं तो कार्यक्रम होता. फारच मोठा त्यांनी तिकडे ते मंडप आणि संपूर्ण त्यांनी जो तिकडे उभारलं होतं शिवसृष्टी. नंदेशजी उमप तिथे आले होते. बाबासाहेब येणार होतेच दुसऱ्या दिवशी. आमचं नाणी प्रदर्शन चालू होतं. संजीवजी नाईक अक्षरशः पायाला भिंगरी लावल्यासारखे तिकडे सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होते. की नाहीतर जनरली आपण बघतो की आयोजक असतात ते सुरुवातीला एकदा हे केलं की नंतर शेवटच्या दिवशी ते येतात. संजीवजी नाईक सकाळ संध्याकाळ दुपार सातत्याने तिकडे त्या कार्यक्रमामध्ये लक्ष ठेवून होते की काही कुठे कमी पडता कामा नये, काही कुठे व्यवस्थित होतंय की नाही. तर अशा प्रकारे तो सगळा कार्यक्रम चालू होता. आणि बाबासाहेब आले. तर बाबासाहेबांना तिथे त्या ह्याच्यात कारण ते मैदानात सगळं त्या सारसोळे डेपोच्या मागे तिकडे जे काही मैदान होतं त्या मैदानात त्यांनी तिकडे संपूर्ण तो मोठा त्या शिवसृष्टीचा ते उभारलेलं होतं मंडप. बाबासाहेबांनी इकडे उतरण्याची व्यवस्था कुठे करणार. त्यांनी व्हॅनिटी व्हॅन मागवली होती. आणि त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जी एअर कंडिशन व्हॅन असते किंवा जे काही हे असतं तो टेम्पो असतो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सगळ्या सोयी सुविधा असतात. तर ती व्हॅनिटी व्हॅन त्यांनी तिकडे मागवलेली होती. बाबासाहेब तिथे त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये येऊन उतरले, बसले होते. कारण त्यांच्या भाषणाला एक साधारण पाऊण तासाभराचा वेळ होता. आणि बाबासाहेबांचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बाबासाहेब असं घड्याळ करून बघणार. 7 वाजले, जाणता राजा सुरू करायची वेळ झाली. तिथे कोणी असो वा नसो, राज्याचे मुख्यमंत्री तिथे इतर कोणताही फार मोठा महनीय व्यक्ती तिकडे जरी नसली तरी 7 वाजता जाणता राजा सुरू होणार म्हणजे सुरू होणार. आणि बाबासाहेब तिकडे तासभर आधी उपस्थित असणार कार्यक्रमस्थळी हे ठरलेलंच असतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी एक त्यांना वेळ होता, ते वेळेआधी नेहमीप्रमाणे आलेलेच होते तिकडे. आणि मी माझ्या प्रदर्शनामध्ये तिकडे लोकांना नाणी दाखवत होतो. तेवढ्यात आणि झालं असं की बाबासाहेब आले. मला कळल्यानंतर मी तिकडे आमच्या एका मित्राला, माझ्या स्नेहाला मी सांगितलं की तू इकडे थांब, मी बाबासाहेबांना भेटून येतो. आणि थोडं अंतर होतं, साधारण एक 500 फुटाचं वगैरे असं अंतर असेल, 500-1000 फुटाचं. आणि मी निघालो आणि अर्ध्या वाटेत मला खासदार साहेब भेटले, संजीवजी. ते घाईघाईने माझ्या इकडेच येत होते, स्टॉलच्या इकडे, आमच्या त्या प्रदर्शनाच्या इकडे. ते म्हणाले, प्रशांतराव, बाबासाहेबांनी तुम्हाला तिकडे बोलावलंय. म्हटलं कुठे? ते मला गाडीत तिकडे बसलंय व्हॅनिटी व्हॅनमध्ये. तर त्यांनी मला विचारलं, प्रशांतराव आलेत ना, त्यांना बोलवा तिकडे म्हणून. म्हटलं मी तिकडेच चाललोय. आज बाबासाहेबांनी आठवण काढलं किंवा त्यांनी तिकडे हे करणं, हे तर म्हणजे आज काय म्हणतो ते आम्हाला, म्हणजे आता त्याचा अक्षरशः ते एक ती प्रथा म्हणा किंवा तो आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यावरती आहे म्हणा त्यामध्ये. पण आज मला कौतुक वाटतं ते खासदार साहेबांचं. कुठल्याही माणसाला पाठवून त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते असतात किंवा कोणी अनेक लोक असतात त्यांना सांगून त्यांनी तिकडे ते मला निरोप देऊ शकले असते. पण त्यांना देखील एवढी बाबासाहेबांबद्दलची आस्था आणि त्या एकूण त्या विषयाबद्दलची आस्था, नाणी प्रदर्शनाबद्दलची, शस्त्र प्रदर्शन आणि इतर सगळं तिकडे शिवसृष्टी जी उभारली होती त्याच्याबद्दल, की त्यांनी तिथे वैयक्तिक मला तिथे येऊन त्यांनी वाटेत मला निरोप दिला की तुम्हाला बाबासाहेबांनी बोलावलेलं आहे. हा बाबासाहेबांच्या स्वभावाचा जो एकूण हा जो आहे गुण, हा अनेकांपर्यंत त्यांच्या वागण्यातून हा जात असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्यांच्या तो हृदयात रुजत असतो असं मला तरी वाटतं.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1.5-2 वर्ष आता झाली जवळजवळ हे या साथीच्या रोगामुळे, या पेंडेमिकमुळे लॉकडाऊन झालेलं आहे. 2020 फेब्रुवारीच्या आसपास हा सगळ्यांना आता जो आपला त्रास भोगायला लागतोय की माणसं माणसाला भेटू शकत नाहीयेत. आणि अशा याच्यामध्ये मला महाराष्ट्र मंडळ कुवेत त्याचे तिकडचे पदाधिकारी जे होते आणि इथली माझी जी वर्गमैत्रीण अश्विनी देवस्थळी, तिने मला सांगितलं की अरे प्रशांत, तू शिवचरित्रावरची बोलशील का? म्हटलं, कारण तिला नाण्यांचा माझा पैलू माहिती आहे सगळे, पण तिला शिवचरित्रावर मी बोलतो की नाही कल्पना नव्हती. तर मग म्हटलं प्रयत्न करतो, मी बोलतो म्हटलं, नाही असं नाही, पण असं मी काही एवढं मोठ्या प्रमाणात काही बोललेलो नाहीये त्याच्यामध्ये, किंवा असं जाहीरपणे एवढं काही बोललेलं नाहीये. मग मी तिला काही व्हिडिओ पाठवले माझे जे काही बोललो होतो किंवा त्याचे. तर ती म्हणाली की नाही, ती पूर्वी कुवेतला राहायची, नोकरीनिमित्त कुवेतला होती. मग तिकडचं जे महाराष्ट्र मंडळ आहे, महाराष्ट्र मंडळ कुवेत, MMK, तर त्यांना तुझं नाण्याचं प्रदर्शनच ठेवायचं होतं खरं कुवेतला तिकडे. आणि हे पण आता या पेंडेमिकमुळे शक्य नाही आहे, तर ऑनलाईन आपल्याला कार्यक्रम करायचा आहे 1 मेला. म्हटलं हरकत नाही, 2020 1 मे, म्हटलं करूया. मग तिने ते व्हिडिओ तिकडे पाठवले आणि तिकडनं त्यांना ते ओके वाटले. त्यांनी सांगितले नाही हरकत नाही, आपण हे 1 मेचा कार्यक्रम करायचा. सगळी सिद्धता झाली. 1 मेला कार्यक्रम होणार होता. 1 मे 2020ला सुमारे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे, 1.5-2 तासाचं माझं शिवचरित्रावरती हे तिथे त्या दिवशी माझं संभाषण झालं लाईव्ह, फेसबुक लाईव्हवरती. आणि असंख्य लोकांनी त्या याच्यामध्ये तो कार्यक्रम प्रत्यक्ष बघितला, नंतर देखील बघितला. तर हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी दुपारी कुवेतच्या म्हणजे भारतीय वेळेनुसार तो 1:30 वाजता होता. कुवेतची काहीतरी तिकडे 4 का 4:30ची वेळ अशी काहीतरी होती. तर हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी बाबासाहेबांना फोन केला आणि भाग्य म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच फोन उचलला. वाड्यावरती फोन केला होता, पुरंदर वाड्यावरती, आणि बाबासाहेबांनी फोन उचलला आणि मी बाबासाहेबांना सांगितलं, नमस्कार केला. बाबासाहेब नमस्कार करतो, मी प्रशांत ठोसर. ओ बोला प्रशांतराव, नाणी नाणी नाणी, असं त्यांनी अगदी आनंदाने ते हे केलं त्यामध्ये. आणि मग मला की काय काय विशेष? म्हटलं नाही बाबासाहेब, असा मी कार्यक्रम म्हटलं मी शिवचरित्रावरती व्याख्यान देणार आहे. तो बोले वा छानच. तर म्हटलं बाबासाहेब, इतकी वर्ष म्हटलं तुमच्याकडनं जे ऐकलं, निनादरावांकडनं जे ऐकलं, आप्पासाहेबांकडनं जे ऐकलं, आप्पा परब, त्याच्यानंतर म्हटलं बलकवडे सरांकडनं जे ऐकलं, शिवदे सरांकडनं जे ऐकलं, अशा ज्या दिग्गजांकडनं जे ऐकलेलं आहे ते म्हटलं आज मी काही प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेबांनी खूप कौतुक केलं. त्यांनी पहिल्यांदा विचारलं की तुम्ही कसं करणार, तुम्ही तिकडे जाणार का? म्हटलं नाही, म्हटलं मी इकडनं फेसबुक लाईव्हवरनं काहीतरी तो कार्यक्रम असं, म्हटलं मलाही तितकंसं माहिती नाही तांत्रिक बाबी त्यातल्या, पण म्हटलं मी इकडे बसून फेसबुकवरच्या माध्यमातून मी तिकडे सगळ्यांशी बोलणार आहे. बोले वा छान, म्हणे नवीन तंत्रज्ञान. म्हटलं हो. मग म्हणाले की किती वेळाचा कार्यक्रम आहे? म्हटलं बहुतेक तरी 1.5-2 तास बोलणार आहे. अरे वा छानच की. तर मी म्हटलं की बाबासाहेब, म्हणून म्हटलं मी त्या कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी तुम्हाला नमस्कार करायला म्हटलं मी फोन केलाय की इतकी वर्ष म्हटलं जे केलं तर तुम्ही मला आशीर्वाद द्यावा अशी माझी म्हटलं विनंती आहे. ते म्हणाले आशीर्वाद आहेच प्रशांतराव, तुम्ही हे देव कार्य करताय. अक्षरशः काय म्हणतात त्याला की मग माझं त्या दिवशी भाषण कसंही झालं असलं तरी मला हे बाबासाहेबांचे जे शब्द आहेत ना की तुम्ही हे देव कार्य करताय, ते कदापि विसरणं शक्य नाही. आणि असा आशीर्वाद, कारण तेव्हा आप्पा परत फोन वापरत नाही, त्याच्यामुळे मी शिल्पा, त्यांची जी मुलगी आहे माझी गुरुभगिनी, तिला फोन करून सांगितलं होतं, आप्पांचाही आशीर्वाद घेतला. त्याच्यामध्ये तिला मी सांगितलं की आप्पांना सांग आशीर्वाद. ते मला हो देणारच नक्की, त्याच्यामध्ये मी सांगते आप्पांना. तर या माझ्या 2 गुरूंचा मी आशीर्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर मी माझं जे 1.5-2 तासाचं जे व्याख्यान होतं, शिवचरित्र नाणी अर्थात त्या विषय होता त्याच्यामध्ये, तर तो संपूर्ण विषय
त्याच्यातनं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ते संपूर्ण यथोस्थित, अगदी यथोचित आणि व्यवस्थितपणे 2.5 तासाचं व्याख्यान पार पडलं. बाबासाहेबांनी नाण्यांच्या संदर्भात आणि एकूणच इतिहासात इतके वेळा त्यांनी जी चौकशी करतात किंवा प्रत्येक भेटीत त्यांचं हे असतं की आज नवीन काय आणलं. म्हणजे सातत्याने हा जो नवीनचा ध्यास जो आहे, नाविन्याचा जो ध्यास आहे, तो खरोखरच या वयात देखील तो आपल्याला आश्चर्यचकित करणार आहे. मित्रो, अशा बाबासाहेबांच्या असंख्य आठवणी आहेत. रायगडावरती आम्ही बसलो की शिवचरित्र आणि एकूण या सगळ्या आठवणींवरती असे वारंवार बोलत बसतो. रात्र कधी सरते कळत नाही, वेळ कसा जातो कळत नाही, तहान लागते का तहान लागत नाही, भूक लागते का तर भुकेचा काही संबंधच येत नाही. कारण या ज्या गोष्टी आहेत, या ज्या आठवणी आहेत, त्यांनी ऑलरेडी आपलं पोट भरलेलं असतं. आणि तुमच्यासारखे जे प्रोत्साहित करणारे मित्र आहेत, शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे शतकोत्सव समिती आहे, अशा लोकांनी माझ्यासारख्या सामान्याला जो हा पाठिंबा दिला, जे प्रोत्साहन दिलं, आणि यातून या ज्या काही आठवणी थोड्याफार होत्या या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तुमच्याशी गप्पा मारल्या आणि या बाबासाहेबांच्या ज्या बरोबर ज्या घटना घडल्या या किमान तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आजचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा आराध्य दैवत गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, माझे सर्व गुरुवर्य आणि शतकोत्सव समिती आणि आपल्यासारखे सर्व श्रोते, माझे अनेक मित्र जे आज मला इकडे प्रत्यक्ष ऐकतायत, मला प्रोत्साहन देत आहेत, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आजचं हे दुसरं पुष्प बाबासाहेब, नाणी आणि मी इथेच आज थांबवतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.